किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितीहि लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित। आज आपल्या सेवेसाठी पसायदानातील ही ओवी घेतलेली आहे। गिरी महाराजांच्या पावन स्मृतीला उजाळा देण्याचं काम ह्या माध्यमातून होत आहे। वास्तविक पाहता आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं भाग्य मला आज पहिल्यांदा लाभलं, त्यामुळं मी धन्य झालो अशी माझी वैयक्तिक भावना आहे। आणि विशेषत्वाने आज श्रोता हा फार मोठा मला लाभला आहे भाऊ महाराजांच्या माध्यमातून। त्यामुळं आपल्या वाक्यातून आपल्या वक्तव्यातून शहानिशा करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या व्यक्तीनं जेव्हा परीक्षकाच्या भूमिकेतून समोर आल्यावर काय होतं याचं एक उदाहरण सांगतो। 12वीच्या पेपरमध्ये एक विद्यार्थी अभ्यास करून गेला, फार मोठा अभ्यास केला, रात्रभर एवढा अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरला गेला। आणि पेपरला गेल्यानंतर बसला, व्यासपीठावर बसला, आपल्या टेबलवर बसला आणि गुरुजीने पेपर वाटला। पेपर वाटल्याबरोबर ह्याचा आत्मविश्वास होता की मी रात्रभर अभ्यास केलाय। आणि जेव्हा पेपर समोर आला तेव्हा त्याच्या हातापायाला थरथरी सुटली। का सुटली माहित आहे का? त्यानं रातभर अभ्यास केला इतिहासाचा आणि पेपर आला भूगोलाचा, तसं माझं झालंय आज। पण मला थरथरी काही सुटली नाही एवढं मात्र नक्की आहे, कारण पेपर ज्ञानेश्वरीचा आहे आणि आम्ही ज्ञानेश भक्त आहोत। त्यामुळे आम्हाला ज्ञानेश्वरी ही आई आहे आणि आईवर बोलायला बालकाला शब्द सामर्थ्याची आवश्यकता नाही, भाव सामर्थ्याची आवश्यकता आहे। शब्द सामर्थ्यानं एखाद्या वेळेस आपल्या आईला आपण खुश करू शकू, पण ज्ञानाईला जर खुश करायचंच असेल तर त्या शब्द सामर्थ्याला काडीची किंमत नाही, तिथं भाव सामर्थ्यच असणं आवश्यक आहे। आणि तो भाव आमच्याकडे निश्चित आहे, हे आम्हाला आत्मविश्वासानं पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे। म्हणून आज मनातली भावना काय असावी तर किंबहुना सर्व सुखी, सगळ्यांनी सुखी राहावं, सगळ्यांनी सुखी व्हावं, हीच ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना आहे। आणि तीच प्रार्थना आज या आपल्या सर्वांच्या समवेत वाटण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्पमतीनं करण्याचा प्रयत्न जरूर करीन महाराज। एक तर उशीर झालेला आहे आणि त्या उशिरा कार्यक्रमाचं नियोजन अर्धा तास इकडं तिकडं झालेलं आहे, पण वेळेवर जाईल ते वास्कर कसले हो। म्हणजे काय आहे, वेळेवर जाणं हा वास्कराचा, निदान आमचा तरी बरं का, बाकीचं तर मला काही माहीत नाही, पण निदान माझा तरी गुणधर्म आहे की वेळेवर कधीच जायचं नाही। आणि जिथं शहाणे असतात का नाही वक्ते, तिथं तर 100% उशिरा जायचं, लवकर जायचं नाही। का तर जास्त बोलावं लागतं आणि नेमकं बोलायचं काय शहाण्यासमोर हा प्रश्न पडतो, म्हणून उशिरा जायचं। म्हणून आज उशिरा आलोय, बाकी काय नाही। का जेवढं कमी बोलल तेवढं चांगलं। अज्ञानात सुख असतं आणि ज्ञानात अहंकार असतो, आणि ज्ञान हे अहंकार फार वाईट आहे। ज्ञानानं अहंकार प्राप्त झालेल्याचा शेवट हा महाराज, रावण मेल्यानंतर कौसल्या मातेने प्रभू रामचंद्रानं विचारलं
हिंदीमध्ये संवाद आहे, तुलसीदासांनी केलेला संवाद आहे. ते कौशल्या माता रामाला प्रभू रामांना विचारते, रामा, रावणाला तू मारलंस, रावण को तुमने मारा है? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात, नहीं माँ, रावण को मैंने नहीं, रावण ने मैंने मारा है. लक्षात ठेवा, रावणाला मी नाही मारलं, रावणाला रावणाच्या मीपणानं मारलं. आणि जो मीपणाचा अहंकार धरतो तो रावण आहे, बस, बाकी काही नाही. आणि आम्ही जिथं बघल तिथं मीपणाचं आहे आमचा. महाराज पत्रिकेत नाव टाकताना सुद्धा आमचा मीपणा येतो. गुरुवर्य हब प देवव्रत विवेकानंद वास्कर नाव पाहिजे, नाहीतर मी कार्यक्रमालाच येत नाही. कशाला पाहिजे तुला अहंकार? हा, पण आम्ही अहंकार मूळ धरतोच तिथं. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, अहंकाराचे तोंड काळे, डावे बळे अंधार. अहंकार बाळगू नये महाराज, कशाचाच. ज्ञानाचा अहंकार नसावा महाराज. आपल्याला लोकेशना ही तर अजिबात नसावी. लोकेक्षणा हा सगळ्यात भयानक रोग आहे, पण ती सुद्धा नसावी. आणि त्याच्यासाठी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाचा विचार करण्याचा आज थोडासा प्रयत्न करण्याचा मानस आहे महाराज. की पसायदान काय आहे हे कळलं पाहिजे महाराज. काही ठिकाणी पसायदान आता स्मशानभूमीत सुद्धा म्हटलं जातं बरं का. काय, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण तरी सुद्धा सांगतो, मृत व्यक्तीनं दान मागावं अशी ठिकाणं आहे का होते सांगा बरं. तरी सुद्धा आपण म्हणतो पसायदान चालतं. कुठंही चालत नाही महाराज. आम्ही म्हणतो शब्द ज्ञानेश्वर महाराजांचे स्मशानभूमीत म्हटलं तर काय, अरे दान मागणारा जिवंत तरी पाहिजे ना. दान मागायला मनुष्य जिवंत तरी पाहिजे ना. आम्ही तिथं सुद्धा म्हणतोय, म्हणा काही हरकत नाही. का तर आजकाल वारकरी संप्रदायात टीव्हीवर जे दिसतंय तेच खरं मानलं जात आहे, पण टीव्हीवरचा संप्रदाय खरा नाही. खरा नाही. संप्रदाय खरा कुठं आहे? जर बघायचं असेल तर आषाढीला, कार्तिकीला, महिन्याला पंढरपूरला या, मग संप्रदाय कळेल. टीव्हीवर बसून तुम्हाला संप्रदाय कळणार नाही. आम्हाला फक्त तो टीव्हीवरचा संप्रदाय दाखवला जातोय. आणि आम्ही महाराज वारकरी संप्रदायाची ओळख ह्या टीव्हीमुळं वाईट व्हायला लागले. वाईट असो, मला त्याच्याकडे बघायचं नाही. आपला विषय घेण्याचा मी लवकर प्रयत्न करणार आहे. पण तरीसुद्धा हे जे प्रदूषण वारकरी संप्रदायात होत आहे ते वाढतं आहे महाराज. आजकाल कसंही पद्धत चालू झाली आहे. थिएटरात कीर्तन व्हायला लागलं महाराज. काय करायचं सांगा बरं. त्याला काही बोलण्यात अर्थ आहे का? पण तरीसुद्धा हे संस्कार ज्ञानेश्वर महाराजांनी जो पाया रचला तो एवढ्यासाठीच नाही रचला. म्हणतो ना आपण, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता पाया रचलाय, काय रचलाय ह्याचा अभ्यासच आम्ही करत नाही. आम्ही उठतोय चार. महाराज आपल्याला एक प्रमाण पाठ असेल सगळ्यांना, होय होय. अजून एकदा सांगा, होय होय. आता ते प्रमाण बदलायचं. काय, आता होय होय हबप करायचं. वारकरी कुणाला व्हायचंच नाही. उठलं की कंबर बांधायची आणि कीर्तन करतच फिरायचंय महाराज. अरे होय हो, आधी वारकरी हो, मग हबप आपाप होशील ना. पण आम्ही आधी संस्थेत मुलाला घालतोय कशासाठी? तर तो मोठा महाराज व्हावा म्हणून, वारकरी व्हावा म्हणून घालतच नाही. आम्हाला आधी वारकरी व्हायला शिकलं पाहिजे. मग वारकरी म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो. वारकरी म्हणजे काय? ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याला वारकरी म्हणायचं. मग ही गळ्यात तुळशीची माळ का? तर त्याचं कारण आहे, ह्या देहावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे वारकरी होणं. ह्या देहाचे लाडच पुरवायचे नाही. इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियाचं कोणताच लाड करायचं नाही. आणि तो जो लाड करत नाही तो वारकरी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आजही अजरामर आहेत. त्याचं कारण आहे, आज 700 वर्ष झालं बाकी कोणाचं भजन घेतलं जात नाही बरं का. काय भजन घेतलं जातं? ज्ञानोबा तुकाराम हेच भजन घेतलं जातं. त्याच्यानंतर काही कोण होऊन गेलं नाही का? होऊन गेले महाराज, भरपूर होऊन गेले. पण लक्षात ठेवा, तेच भजन आज का होत आहे? तर त्याने कोणताही प्रकारे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता जी त्यांनी घालून दिली ती बिघडवली नाही म्हणून. आणि तेवढ्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रार्थना वैश्विक प्रार्थना ठरते. विश्वात्मक प्रार्थना ह्याला म्हटलंय महाराज. ह्या पसायदानाला विश्वात्मक प्रार्थना म्हटलंय. विश्वाच्या
माऊलीनं विश्वाच्या गुरुकडं केलेली विश्वासाठीची प्रार्थना म्हणजे पसायदान. आता विश्वात मके देवे, विश्वात्मक देवाला प्रार्थना केली आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराज ही विश्व माऊली आहे आणि त्या विश्व माऊलीचे विश्वात्मक देव हे निवृत्तीनाथ दादा आहे. महाराज प्रसंग फार सुंदर झालेला आहे. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची म्हणजे गीतेवरच्या टीकेची भावार्थ दीपिकेची सांगता करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. शेवट सांगतेकडे आलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिक पण हा. ही ओवी सुद्धा लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराज जरा शांत बसली. शांत बसल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराजांनी लक्ष दिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं, माऊलींकडे पाहिलं आणि विचारलं, ज्ञानेशा का थांबलायस, का थांबलायस म्हटल्याबरोबर महाराज माऊलीने हात जोडले आणि आपल्या गुरूंना विनंती केली. म्हटले, माझ्या मनात काहीतरी आहे. काय आहे तुझ्या मनात सांग, असं आमच्या निवृत्तीनाथ दादाने विचारलं बरोबर माऊलींनी सांगितलं, माझ्या मनात एक मागणं मागायचं आहे, मी ते मागू म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ दादा उठले आणि नाचायला लागले. महाराज नाचायला लागले आणि नाचायला सुरुवात केली. महाराज 15 मिनिटं निवृत्तीनाथ दादा नाचतायत. ज्ञानेश्वर महाराजांना कळे ना निवृत्तीनाथ महाराज का नाचतायत, दादा का नाचताय, हे त्यांच्या लक्षात येईना महाराज. आणि तेवढ्यात सोपान काकांनी महाराज आज सोपान काकांची सुद्धा संजीवन समाधीचा सोहळा आहे महाराज आज. महाराज म्हणून सोपान काका हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, हे तिन्ही देव आहेत. सोपान काकांनी महाराज निवृत्तीनाथ दादांना विचारलं, दादा का नाचताय. अरे सोपाना मला आनंद झालाय म्हणते. अरे सोपाना मला आनंद झालाय, मला जरा नाचू दे म्हणते. नाचू दे म्हटल्यानंतर सोपान काका गपचूप बसले आणि निवृत्तीनाथ दादा पुन्हा नाचायला लागले. एक अर्धा तास झाल्यानंतर घामाच्या धारा लागल्या, कपडे भिजले निवृत्तीनाथ दादांचे. मग मात्र मुक्ताईला राहवलं नाही. मुक्ताईनं आपल्या चिमुकल्या हाताने नाथांना मिठी मारली पायाला आणि दादांना म्हटले, निवृत्तीनाथ दादांना म्हटले, दादा आता थांबा, किती नाचताय आणि बरं नाचताय कशासाठी, आनंद झालाय. बरं आनंद कशाचा झालाय, कशासाठी नाचताय, कशाचा एवढा आनंद झालाय. आणि तेवढ्यात निवृत्तीनाथ दादांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. महाराज अश्रूच्या धारा व्हायला लागल्यावर सगळा समाज समोर बसलेला आहे आणि तो समाज बघतोय, ऐकतोय महाराज. आणि त्या समाजासमोर निवृत्तीनाथ दादा धाय मोकलून रडतायत आणि मुक्ताईला म्हणतायत, अगं मुक्ते ऐक, मी का नाचतोय, माझ्या डोळ्यातून का अश्रूच्या धारा लागल्या. तर मुक्ताई म्हणते, सांगा दादा का, सांगा म्हटल्याबरोबर मुक्ताईला सांगायला सुरुवात केली. अगं हा ज्ञानेश ज्याचं आयुष्य मी लहानपणापासून पाहत आलोय, जो लहानाचा माझ्या डोळ्यासमोर मोठा झाला, इतक्या वर्षात ह्या ज्ञानेशानं माझ्याकडं काहीच मागणं मागितलं नाही, पण आज तो मागणं मागतोय म्हणून मला आनंद झालाय आणि म्हणून मी रडतोय. म्हणून रडतोय म्हटलं बरोबर निवृत्तीनाथ दादाने विचारलं, ज्ञानेशा माग, तुला काय मागायचंय, काय पाहिजे तुला सांग, काय पाहिजे सांग म्हटल्यानंतर महाराज विचार करा, निवृत्तीनाथ दादा सुद्धा काही साधेसुधे नव्हते. महाराज निवृत्तीनाथांचा अवतार, हारूचा अवतार, शंकराचा अवतार आहे. आणि त्यांनी जर ठरवलं असतं आणि ज्ञानोबरायांनी जर मागितलं असतं की काय नाही, इंद्रपुरीचं अमरपुरीचं इंद्रपद सुद्धा मला द्या, तर निवृत्तीनाथ दादांनी एका मिनिटात दिलं असतं, घेऊन टाक म्हणले असते, तुला इंद्रपदावर बसवतो म्हटले असते. पण ज्ञानेश्वर महाराज माग म्हटल्या बरोबर मागतायत. महाराज काय मागतायत, तोषोने द्यावे पसायदान. हे माग, पसायदान मागायचं. काय आहे पसायदान सुद्धा, काय मागतोय, पसायदानच मागतोय. बरं माग म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरी ओवी मागितली. महाराज जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आहे मागणं मागितलेलं ऐकलं आणि निवृत्तीनाथ दादा खाली बसले आणि पुन्हा रडायला लागले. पुन्हा रडायला लागल्यावर मग मात्र मुक्ताईनं विचारलं, दादा मागणं तर मागितलंय, मग आता का रडताय म्हटल्याबरोबर निवृत्तीनाथ दादा म्हणायला लागले, अगं मुक्ते, ज्ञानेशानं मागणं मागितलं ग,
ज्ञानेशानं मागणं मागितलं, पण आजही त्यानं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, जगासाठी मागितलं. जगाच्या कल्याण, संताच्या विभूती, स्वतःसाठी कधीच काही मागत नाही. ते संत आहेत आणि स्वतःसाठी आणि फक्त स्वतःसाठीच जे मागतात ते जंत आहेत. बाकी काही फरक नाही महाराज, बाकी काही फरक नाही. संतांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही. म्हणून जगाचं कल्याण मंगल व्हावं ह्याच भावनेतून जगाची महाराज प्रत्येकाची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना केली ज्ञानेश्वर महाराजांनी. काय? दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, मानवजात. काय शब्द मला पाठ नाही. काय आहे? काय आहे? प्राणी जात आहे. बरोबर आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मानवजात हा शब्द का टाकला नाही सांगा बरं? का टाकला नाही? केवळ मानवाचं कल्याण व्हावं अशी मंगल कामना ज्ञानोबरायांनी का केली नाही? तर जगातल्या 84 लाख योनी सुखी व्हाव्यात अशी ज्ञानेश्वर महाराजांची इच्छा आहे. केवळ माणूसच सुखी व्हावा अशी इच्छा नाही. जगातल्या सगळ्या प्राण्यांचं दुःख नाहीसं व्हावं. एकाच प्राण्याचं नाही, मानव जातीचं नाही, सगळ्याचं. मग त्यात किडा मुंगी सगळे आले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्याचा उद्धार केला. बरं केला महाराज. बघा, आजही आळंदीला कधी गेलात तर आमच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर आजही ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आहे ना महाराज. त्या भिंतीचा सुद्धा उद्धार केला की नाही? संदेह गमला कैसा रेडा बोलविला. त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा सुद्धा बोलला. महाराज वैशिष्ट्य बघा, सजीव निर्जीव ह्या सगळ्याचा उद्धार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. त्या भिंतीला नुसतं चल म्हटले. हो, चल म्हटले. काय म्हटले? चल म्हटले. भिंत आकाशात उडाली. त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोल म्हणले. तो रेडा बोलायला लागला महाराज. एवढं मोठं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मानवजात हा शब्द टाकला नाही. तिथं शब्द काय टाकला? प्राणीजात. म्हणजे जगात प्राण्याचा महाराज सगळ्याचा उद्धार केला. सगळ्याचा उद्धार ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकदा प्रसंग असा काढला, मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि निवृत्तीनाथ दादा चौघही यात्रेला बाहेर म्हणजे भटकंती करत फिरत होते महाराज. मग फिरायला निघालेले असताना एका जंगलातून चालले होते. एका जंगलातून चाललेले असताना महाराज निर्मनुष्य वस्ती नाही, काही नाही आणि संपूर्ण जंगल आहे. आणि तिथं हे चौघ बंधू पुढं सगळ्यात निवृत्तीनाथ दादा आहेत, पाठीमागं ज्ञानोबा आहेत, त्याच्या पाठीमागं मुक्ताई आहे आणि त्याच्या पाठीमागं सोपान काका आहेत. हे चौघजण वळीनं चाललेले आहेत. वळीनं जात असताना पुढं ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे माऊलींची आणि निवृत्तीनाथ दादांची चर्चा चालली होती. चर्चा म्हणजे काय? किती एकर ऊस आहे तुझा? पाणी आलं का नाही? पाऊस पडला का नाही? असली चर्चा ती तुमच्या माझ्यासाठी तुमच्या माझ्यासारखे नश्वर आहेत ना, ती ह्याची चर्चा करतात. परंतु संत ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मतत्व महाराज, तत्वनिष्ठता ह्या सगळ्याची चर्चा करत करत चाललेले असताना अचानक कुणीतरी रडल्याचा आवाज निवृत्तीनाथ दादांच्या कानावर पडला. कोणीतरी रडतंय म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ दादा थांबले आणि दादांनी इकडं तिकडं पाहायला सुरुवात केली की कोणतरी रडतंय का. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, दादा का थांबलात? अरे ज्ञानेशा, कोणतरी रडतंय म्हणले. ह्या निर्जन मस्तू ठिकाणी स्थळी कोणतरी रडतंय, तुला आवाज येत नाही का? ज्ञानेश्वर महाराजांनी कान लावला आणि बघितलं तर कोणतरी रडल्याचा आवाज येत होता महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हटले, होय दादा, कोणतरी रडतंय. आणि माऊलींना आदेश केला. निवृत्तीनाथ दादांनी जा म्हटले, बघून ये कोण रडतंय. कारण कोण जर संकटात असेल तर आपल्याला मदत करता येईल, बघून ये, पाहून ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, ठीक आहे. माऊली आत निघाले, जंगलात थोडंसं आत गेले आणि त्या आवाजाच्या दिशेने चालले. आवाज रडण्याचा कुठून येतोय हे माऊली पाहायला लागले महाराज. पाहत असताना त्या आवाजाचा कानोसा घेत 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 जिथं स्पष्ट आवाज येतोय तिथपर्यंत पोचले. जिथं स्पष्ट रडण्याचा आवाज येतोय तिथं थांबले आणि चौफेर पाहिलं पण दिसलं मात्र कोणीच नाही, कोणच दिसत नाही. म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अरे रडण्याचा आवाज तर येतोय पण दिसत तर कोणी नाही, कोण असेल असा विचार करत ज्ञानेश्वर महाराज सगळीकडे पाहत होते. आणि अचानक त्यांचं लक्ष वर गेलं महाराज.
अचानक त्यांचं लक्ष कुठे गेलं? वर गेलं. तर वर महाराज ते होतं बांबूचं बन. बांबूचं बन होतं. बांबूचं बन कसं असतं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बांबूची झाडं एकमेकात अशी गुंतलेली असतात आणि ती हवा आली, वारं आलं तर ती बांबूला घर्षण करून त्यातनं जो आवाज येतो पण आहे तो रडल्यासारखा येतो महाराज. तो आवाज रडल्यासारखा येतो. आणि माऊलीने बघितलं आणि माऊलींच्या लक्षात आलं ही बांबूची झाडं रडतायत. ही बांबूची झाडं रडतायत म्हटल्यानंतर माऊलीने विचारलं, अरे तुम्ही का रडताय? तुम्हीच रडताय ना? बांबूच्या झाडातून आवाज आला. हो म्हणले, आम्हीच रडतोय. पण तुम्ही का रडताय? का रडताय म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, जेव्हा प्रभू रामचंद्र आले होते ना इथं तेव्हा सगळ्यांचा उद्धार केला. म्हटले पानाचा, फुलाचा, शबरीचा, सगळ्याचा उद्धार केला. पण आमच्याकडे देवाचं लक्षच गेलं नाही आणि आमचा उद्धार व्हायचा राहिला म्हणून आम्ही रडतोय. एवढ्यासाठीच तुम्ही रडताय ना? तुमचा उद्धार मी करतो म्हटले माऊली. माऊली म्हटले मी तुमचा उद्धार करतो. आणि एक बांबूचं झाड फांदी तोडली महाराज. बांबू तोडला, स्वच्छ केला, त्याला पताका गुंडाळली आणि खांद्यावर ठेवली. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेवीन गुढी. खांद्यावर गुढी घेतली आणि बांबूचा सुद्धा उद्धार केला. कशाचा? बांबूचा सुद्धा उद्धार केला. आणि इथं आपण माणसं असून म्हणतो आमचा का उद्धार होत नाही? कारण तू अजून बांबू सुद्धा झाला नाही म्हणून उद्धार होत नाही. कारण अजून तू रेडा सुद्धा झाला नाही म्हणून उद्धार होत नाही. माणूस म्हणून जगतोय पण भावना तुझी रेड्यापेक्षा वाईट आहे म्हणून उद्धार नाही. उद्धार जर करून घ्यायचा असेल, म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की भाव महत्वाचा आहे महाराज. मनामध्ये भाव असेल तरच देव संत कळतात, नाहीतर कळत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं ना मला, भाव बळे आकळे एरवी ना कळे करतरी आवळे तैसा हरी. देवाला प्राप्त करून घ्यायचा आहे ना तर मनामध्ये शुद्ध अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे महाराज. ज्याचा भाव शुद्ध आहे ना, अंतकरण शुद्ध आहे ना महाराज, देव त्याच्या पाठीमागं 100% उभारतो. उदाहरणं खूप आहेत पुराणात, उदाहरणं खूप आहेत. पारमार्थिक संग्रहालयात खूप उदाहरणं आहेत महाराज. आमच्या सुदाम देवाचं उदाहरण काही कमी नाही महाराज. शुद्ध भाव देखोन या गाव सोनियाचा. त्याचा शुद्ध भाव पाहिला आणि भगवंताने गाव सोन्याचाच देऊन टाकला. उपमन्यू असेल, अनेक उदाहरणं आहेत महाराज, अनेक उदाहरणं आहेत. त्यातलंच एक उदाहरण आहे. 6:30 वाजलेत, किती वाजता बस करायचं बाबा? अरे उशीर झालाय ना, त्याच्यात परत हां हे त्यातलंच एक उदाहरण देतो. देवाची कृपा ही निस्सीम आहे महाराज, फार निस्सीम आहे. काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण होता. काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण होता, फार देवभोळा, देवाची भक्ती नितांत श्रद्धेनं करणारा होता महाराज. दररोज नित्यनेमाने देवाची पूजा पाठ हा नित्यनेमाने करणारा. सगळं घर, सगळं वातावरण अतिशय समृद्धीचं होतं, चांगलं होतं. फक्त त्याच्या जीवनात एक दुःख होतं. म्हणून तो दररोज देवाला गेला की प्रार्थना करायचा, देवा माझ्या जीवनातलं दुःख तेवढं ते दूर कर म्हणायचा. दररोज महादेवाला प्रार्थना करायचा. आणि एक दिवस प्रार्थना करत असताना देवादिदेव महादेव प्रसन्न झाले आणि म्हटले, माग तुला काय पाहिजे? माग तुला काय पाहिजे म्हटल्यानंतर तो म्हणाला, देवा सगळं आहे, मला बाकी काही नको. बरेच वर्ष झाली पुत्रप्राप्ती नाही. मला जर पुत्र मिळाला तर फार बरं होईल. म्हटले काय होईल? मला पुत्र जर झाला तर फार बरं होईल. म्हटले तथा असतो, ठीक आहे तुला पुत्र मिळेल, पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हटले काय? तुला कुपुत्र पाहिजे का सुपुत्र पाहिजे? तुला कुपुत्र पाहिजे का सुपुत्र पाहिजे? मग तो म्हटला, ब्राह्मण होता महाराज, हुशार होता. तो म्हटला, देवा कुपुत्र आणि सुपुत्र ह्यातला फरक सांगा, मग सांगतो म्हटला. म्हणलं बरं ठीक आहे सांगतो. कुपुत्र जो आहे तो भरपूर वर्ष जगेल. म्हटले काय? म्हटले तुला तो कुपुत्र आयुष्यभर भरपूर वर्ष जगेल, पण तो कायम तुला दुःख देईल. म्हणते काय? कुपुत्र आयुष्यभर जगेल, भरपूर आयुष्य जगेल, पण कायम दुःख देईल. आणि सुपुत्र मात्र अल्पायुषी राहील, फार कमी वयाचं राहील, पण तो तुला सुख देईल. म्हटले बोल तुला आता कुठला पाहिजे म्हटल्यानंतर त्याने विचार केला, आयुष्यभराचं दुःख भोगण्यापेक्षा थोड्या वर्षाचं सुख भोगावं. देवा मला सुपुत्र द्या. म्हटले बरं. म्हटले आशीर्वाद दिला, सुपुत्र होईल. म्हटले ठीक आहे, पण त्याचं वय वर्ष फक्त 5 असेल. म्हटले किती? वय वर्ष
5 असेल, वय वर्ष 5 असेल म्हटलं तरी त्यानं मान्य केलं की देवा काही अडचण नाही, 5 वर्षाचा आयु असलेला मुलगा द्या, काही अडचण नाही. म्हटलं बरं. म्हटलं काही अडचण नाही. म्हटलं 5 वर्षाचं आयुष्य असू द्या. म्हटलं बरं. म्हटलं काही दिवसानं मुलगा झाला. मुलगा हळूहळू महिन्याचा, 6 महिन्याचा झाला, वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला. आणि जसा जसा त्याचं वय वाढायला लागलं ना, तसं तसं त्या ब्राह्मणाचं आपल्या मुलावरचा लळा, प्रेम अतिशय घनिष्ठ वाढायला लागला, अतिशय जवळचा वाटायला लागला. त्याला आता काळजी लागली. तो म्हटला माझा मुलगा 5 वर्षात मरणार आहे, काहीतरी उपाय केला पाहिजे, काहीतरी उपाय केला पाहिजे. बऱ्याच जणांना ज्योतिष बघितले, ब्राह्मण बघितले, हात बघणारे, पत्रिका बघणारे, अंगात येणारे, सुई टोचणारे, बिबा घालणारे, सगळीकडे जाऊन फिरून आला महाराज. माणूस तेच करतो, दुसरं काही करत नाही बरं का. संतांकडे येत नाही कधी. तो बाकीच्या ह्या असल्या लफड्यात लई पडतेत महाराज. आणि ते सगळं जाऊ दे, कुणाला काय बोलण्यात अर्थ नाही महाराज. पण लक्षात ठेवा, ही अंधश्रद्धा आहे, पडू नका त्या भानगडीत. पण लक्षात ठेवा, त्यानं सगळे प्रयत्न केले. शेवट त्याला एक विद्वान पंडित ब्राह्मण गाठ पडला. त्यानं त्याला विनंती केली. म्हटला देवा माझं एक काम आहे. म्हटले काय काम आहे? काय नाही, माझा मुलगा असा असा आशीर्वादानं प्राप्त झालेला आहे देवाच्या, पण त्याचं आयुष्य फक्त 5 वर्ष आहे. त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? उपाय आहे का म्हटल्यावर त्या ब्राह्मणानं त्याला सांगितलं, अरे देवाचा नियम जगात फक्त एकच व्यक्ती बदलू शकतो, तो म्हणजे संत महात्मे, बाकी कोणी बदलू शकत नाही. म्हटले जर त्या संत महात्म्याची कृपा तुझ्यावर जर झाली तर तुझ्या मुलाचं आयुष्य वाढेल. मग ठीक आहे म्हटले. मग ते संत महात्मे मला कुठं भेटतील? तुम्हाला एक गंमत सांगू का? देव एखाद्या वेळेस तुमच्या भक्तीला बघून एका मिनिटात प्रसन्न होईल, पण संत भेटायचं फार अवघड आहे, बहु अवघड आहे. देव भेटतील पण संत भेटणार नाहीत. म्हणून संतांची सेवाच करावी लागते. मग ते म्हटलं संत मला कुठं भेटतील? म्हणले ते मी सांगू शकत नाही, पण त्याच्यावर सुद्धा तुला एक उपाय देतो. म्हणले काय उपाय? म्हणले जे भेटतील त्याच्या पाया पडत राहा, त्यातला कुठला ना कुठला एक संत असलच की. केवढं मोठं उदाहरण आहे बघा. आपल्याला सुद्धा संतांना हुडकायचं आहे ना. हो, मग कुणाला संत म्हणायचं? तर जे भेटतील त्याच्या पाया पडायचं, जे भेटेल त्याला देव मानायचं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे भेटतील त्याच्या पाया पडत चल म्हटले. बरं म्हटला. आणि त्यानं सुरुवात केली. मुलगा 3 वर्षाचा झाला. गंगेच्या किनाऱ्यावर एक छोटीशी कुटी बांधली आणि मुलगा 3 वर्षाचा झाला. आणि त्या मुलाला शिकवलं, जे कुणी येतील गंगा स्नान करून येतील त्यांच्या पाया पड, त्यांच्या पाया पड आणि त्यांना नमस्कार कर, त्यांना नमस्कार कर. म्हटलं बरं म्हटला. मुलाने सुरुवात केली. गंगेतून जो कोणी आंघोळ करून येईल त्याच्या पाया पडायचा. आणि त्या लहान मुलानं पाया पडलेलं बघितलं की लोक आनंदित व्हायची. हो, चांगलं वाटायचं. अरे केवढा लहान मुलगा आहे आणि पाया पडतोय म्हटल्यावर ते सगळेजण त्याला म्हणायचे आनंदी राहा, सुखी राहा, महाराज प्रत्येकजण आशीर्वाद द्यायचं. असं करत करत महाराज 4 वर्ष संपली. 4 वर्ष नव्हे, 5वं वर्ष लागलं. 5वं वर्ष नव्हे, 5 वर्ष संपायला फक्त 4 दिवस शिल्लक राहिली. पण त्या बिचाराला महात्मा भेटला नाही, आयुष्य वाढवणारा महात्मा भेटला नाही. तो काळजीत राहिला. त्याला आता काळजी लागली, मुलगा मरायला किती दिवस राहिलेत? फक्त 4 दिवस राहिलेत. काय करावं, काय करावं? आणि दैवयोगानं त्या दिवशी त्या काशीमध्ये गंगेच्या स्नानाला सप्त ऋषी आले. कोण आले? सप्त ऋषी. 7 ऋषी आहेत महाराज. ते सप्त ऋषी देवाच्या गंगेच्या स्नानाला आले. गंगेच्या स्नानाला आल्याबरोबर त्यांनी गंगेचं स्नान केलं आणि गंगेतून स्नान करून बाहेर आले. बाहेर आले की ह्या पिता पुत्रांनी त्या सप्त ऋषींचं दर्शन घेतलं. सप्त ऋषींचं दर्शन घेतलं की सप्त ऋषींच्या मुखातून शब्द गेले, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव. महाराज 7 ऋषीने आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, चिरंजीवी भव. आणि तो आशीर्वाद दिलेला बघितलं की त्या पित्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, रडायला लागला. सप्त ऋषीने विचारलं, बाबा का रडतोयस? अरे आम्ही आशीर्वाद दिलाय चिरंजीवी भव, आणि आम्ही कोण साधे ऋषी नाहीत म्हणले, आम्ही सप्त ऋषी आहेत. देवादिदेव महादेव सुद्धा ज्यांचं ऐकतो ते आहेत. तू का काळजी करतोय? काळजी काय नाही, मुलगा मरायला 3च दिवस राहिलेत आणि तुम्ही आज आशीर्वाद दिलाय, आता कसं करू? म्हणजे
आता सप्तऋषींना काळजी लागली. त्यांनी म्हटले कसं काय? अहो हा देवाचा प्रसाद आहे आणि देवाने सांगितलंय की 5 वर्षाच्या वर तुझा मुलगा जगणार नाही आणि 3च दिवस शिल्लक राहिलेत आणि तुम्ही तर आता आशीर्वाद दिलाय, आता कसं व्हायचं? आता काळजी कुणाला लागली? सप्तऋषींना लागली महाराज. सप्तऋषी विचार करायला लागले आणि त्याला म्हटले ते काम कर, मुलगा आम्हाला दे, मुलगा आमच्याकडे ठेव आणि तू जा, आम्ही बघतो काय करायचं. बरं म्हटले. त्याने मुलाला सप्तऋषींकडे सोपवलं आणि सप्तऋषी म्हटले आजचा दिवस जाऊ दे, उद्या सकाळी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. सकाळी मुलाला घेतलं, ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव आपल्या आसनावर बसलेले. सप्तऋषींना आलेलं पाहिलं की महाराज ब्रह्मदेवाने स्वागत केलं. प्रत्येकजण ब्रह्मदेवाच्या पाया पडलं आणि प्रत्येकाला ब्रह्मदेवाने चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला. तेवढ्यात तो मुलगा सुद्धा पाया पडला. मुलगा पाया पडला की ब्रह्मदेवाने मुलाला सुद्धा आशीर्वाद दिला. काय? चिरंजीवी भव. सप्तऋषी नाचायला लागले की ते ब्रह्मदेवाने विचारलं का नाचताय? काय नाही म्हटलं, आमच्यावरचं संकट टळलं. म्हटलं कसं? अहो मुलगा मरायला 2-3च दिवस राहिलेत. म्हटलं का? तर ह्या देवाचा प्रसाद आहे ना, हा मुलगा 3 दिवसांनी मरणार आहे आणि आम्ही काल आशीर्वाद दिला, ह्याच्यावर उपाय म्हणून तुमच्याकडे आला. आता जर मेला असता तर सगळ्या जगाने नावं कुणाला ठेवली असती? आम्हाला ठेवली असती. आता जर मेला तर तुम्हाला ठेवती. ब्रह्मदेवाला काळजी लागली. आता काय करायचं? म्हटलं असं आहे होय, बरं असू दे. म्हटलं काळजी नाही, काय काळजी करू नका, मुलाला माझ्याजवळ ठेवा, आपण बघू काय करायचं ते. म्हटले बरं राहू द्या मुलाला. मग त्या दिवशी पण ब्रह्मदेवाने मुलाला ठेवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव आणि सप्तऋषी देवादिदेव महादेवाकडे गेले. सकाळी महादेव आपल्या कैलासावरती तप करत बसलेले आणि तप करत बसलेले असताना त्यांना निरोप दिला की ब्रह्मदेव आणि सप्तऋषी आले. ब्रह्मदेव आणि सप्तऋषी आलेत म्हटलं की महादेव उठले आणि त्यांच्या स्वागताला गेले. ब्रह्मदेवाला मिठी मारली, या स्वागत केलं महाराज. देव सुद्धा संतांचं स्वागत करतो बरं का. म्हणून आपल्यात अभंग आहे, देव जरी आला तरी देव सारावे परते संत पूजावे. आधी संताची पूजा मग देवाची पूजा वारकरी संप्रदाय करतो. आणि संत आलेत म्हटल्यानंतर महाराज महादेवाने स्वागत केलं आणि ब्रह्मदेवाने नमस्कार केला, पंचाननाने आशीर्वाद दिला. पंचानन म्हणजे 5 मुख असणाऱ्या महादेवाने आशीर्वाद दिला. चिरंजीवी भव. सप्तऋषींनी पाया पडले, चिरंजीवी भव. आणि तेवढ्यात ते मुलगाला सुद्धा पुढे आला आणि त्यानं सुद्धा पाया पडला आणि महादेवाने त्याला सुद्धा आशीर्वाद दिला. काय दिला? चिरंजीवी भव. ब्रह्मदेवासहित सप्तऋषी नाचायला लागले की त्यांनी विचारलं काय झालं? काय नाही, 2च दिवस राहिलेत, ह्याची समाप्ती व्हायला 2च दिवस राहिलेत आणि आता असं आहे म्हणून तुमच्याकडे आला. आम्ही सुटलो, आता तुमचं गिऱ्हाईक आहे, तुम्ही बघा. बर म्हटले कोण आहे हा मुलगा? म्हटल्या बरोबर त्यांनी सांगितलं की काशीच्या ब्राह्मणाचा मुलगा आहे. काशीच्या ब्राह्मणाचा? अरे हा तर माझाच प्रसाद आहे, मीच त्याला दिलेला हा प्रसाद आहे, मीच त्याची भविष्यवाणी केली आहे, मीच त्याला आशीर्वाद दिलाय 5 वर्षाचा. काळजी करू नका म्हणले, आता हे गणित माझं आहे, माझं गिऱ्हाईक आहे, मी बघतो म्हणले काय करायचं. जावा म्हणले, काळजी करू नका म्हटल्या बरोबर बर म्हटले. सप्तऋषी आणि ब्रह्मदेव निघून गेले. महादेवाने शंकर महादेवानी शंभू महादेवानी भोलेनाथाने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं इथं एक पिंड आहे म्हणले, एक लिंग आहे, पिंड आहे, त्या पिंडीसमोर बस. हे तर बेलाची पानं आहेत, प्रत्येक बेलाचं पान घे, पिंडीवर व्हा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत बस म्हटले. काळजी करू नको. मुलानेही तेच केलं. बर म्हटला. लहान मुलगा ऐकतोय आणि त्यानं बेल व्हायला सुरुवात केली. एक बेल व्हायचा, ओम नमः शिवाय म्हणायचं. पहिला दिवस संपला, शेवटचा दिवस उगवला. मृत्यूचा दिवस आला. मृत्यूची वेळ आली. महाराज यमराज आले. यमराजाने त्या मुलाच्या गळ्यावर यमपाश टाकल्याबरोबर तो गळ्यात पडल्याबरोबर तो मुलगा घाबरला आणि त्या मुलानं पटकन उडी मारली आणि पिंडीला मिठी मारली. महाराज पिंडीला तुम्ही बघितला असेल बरेच ठिकाणी पिंडीला मिठी मारलेला फोटो. महाराज त्या मुलानं पिंडीला मिठी मारली आणि मिठी मारल्या बरोबर मुखातून शब्द गेले ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय म्हटलं की महादेव प्रसन्न झाले, तिथं आले आणि त्रिशूळ घेऊन महाराज यमराजाच्या अंगावर निघाले. यमराजाने हात जोडले आणि देवाला म्हटले, देवा मला का मारताय म्हटल्याबरोबर शंभू महादेव म्हणाले, अरे माझ्या भक्ताला घेऊन जायला तू आलास?
अहो म्हटले भक्त तुमचा जरी असला तरी नियम पण तुमचाच आहे की. 5 वर्ष आयुष्य दिलंय आणि ज्या माणसाचं आयुष्य जिथं आहे, जेवढं आहे, जसं आहे तसा त्याला घेऊन जायचा, हा नियम कुणाचा आहे? यमराजाने प्रश्न केला. देव म्हणाले माझाच आहे. मग तो व्यक्ती कसा का असना, कुठल्याही अवस्थेत, कुठल्याही परिस्थितीत कसा का असना, त्याला तिथल्या तिथं घेऊन जायचं, हा नियम तुमचा आहे. म्हणून मी ह्याला न्यायला आलो. म्हटले बरोबर आहे, ह्याला न्यायला आलास, पण ह्याला मी आशीर्वाद दिलेला तुला माहित नाही का? म्हटले हो दिलाय की. तुम्ही काय दिलाय आशीर्वाद जरा मला सांग बरं. सांग म्हटल्या बरोबर. यमराज म्हटले वय वर्ष 5 झालं की घेऊन जायचं. वय वर्ष 5 झालं की घेऊन जायचं. महादेवाने प्रश्न केला ह्याचे वय वर्ष 5 झालेत? यमराज म्हटला हो झालेत. 5 वर्ष झाली. आज शेवटचा दिवस आहे, वेळ संपलेली आहे आणि 5 वर्ष पूर्ण झाले. तुला कोण म्हटलं? म्हटले 5 वर्ष पूर्ण झाले. त्याची कोण म्हणताय? देवादिदेव महादेव म्हणतायत. कोण म्हटलं तुला याची 5 वर्ष पूर्ण झाली आहेत? महाराज आम्हाला कळलं ना गणित. म्हटलं तुझ्या लक्षात ये ना गणित? सांगतो म्हणले, लिहून घे गणित कसं आहे ते. लिहून घे म्हटल्या बरोबर सांगितलं. 4 युगाचा 1 कल्प. 4 युगाचा 1 कल्प. असे अनेक कल्प गेल्यावर 1 ब्रह्मदेव, असे 10 ब्रह्मदेव गेल्यावर महाराज शंकराचा 1 दिवस. असे महिने मोज, अशा महिन्याची वर्ष मोज आणि अशी 5 वर्ष झाल्यावर ह्याला न्यायला ये. तुम्हाला कळतंय का? कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सत्ययुग, हे 4 युग संपल्यावर 1 कल्प होतं. 4 युग संपल्यावर 1 कल्प. असे अनेक कल्प गेल्यावर ब्रह्मदेव 1 निर्माण होतो. असे 10 ब्रह्मदेव गेल्यानंतर 1 दिवस शंकराचा होतो आणि असा 1 दिवस त्याचे महिने, त्याचे वर्ष मोज म्हटले आणि मग ह्याला घेऊन जायला ये म्हटले. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते महाराज, आमचे मार्कंडेय ऋषी होते महाराज. आणि त्या मार्कंडेय ऋषीने कल्पांती आणि कल्पानंतर सुद्धा जगण्याचा आशीर्वाद शंभू महादेवाने दिलाय. म्हणून देवाची कृपा निस्सीम आहे आणि देव आपल्याला निश्चित देतो, फक्त त्याचा भाव श्रेष्ठ आहे. आपला भाव महत्त्वाचा आहे. बाकी काही महाराज परमार्थ सगळा करायला आपल्याला वेळ आहे, पण आपण परमार्थ करत नाही. परमार्थाचा दिखावा करतो, नुसता दिखावा. नाही महाराज, आपण नित्यने देवाला तुम्ही जाता, कशासाठी जाता सांगा बरं? आईची शपथ घेऊन सांगा, कशासाठी जाता देवाला? देवाच्या पाया पडायला, देवाला बघायला जाता, देवाला भेटायला जाता? नाही. देवाकडे आम्ही का जातो? तर देवाने आम्हाला काहीतरी द्यावं म्हणून आम्ही देवाकडे जातो. आणि देत नसला तर आम्ही 5 किलो पेढे देतो, नवस करतो आणि त्याच्याकडनं मागून घेतो. देवा मला एवढं दे बाबा, तुला मी नवस करतो. काय का नाही महाराज? असं आपण देवाला भेटायसाठी म्हणून आजपर्यंत कोण कोण गेलं सांगा बरं? काही नाही, मला काही नको, देवाला आज भेटायला जायचं आहे, आज देवाला बघायला जायचं आहे आणि देव आज मला भेटावा अशा इच्छेनं कोण गेलंय का? एकदा आमचे तुकाराम महाराज गेले. म्हटले देवाला भेटायचं आहे. महाराज देवाला भेटायचं म्हणून गेले आणि देवाकडे बघू लागले. देवाकडे बघू लागले की तुकाराम महाराजांच्या मुखातून आपसूक शब्द बाहेर पडले. देव पहावयासी गेलो, तेथे देवची वहुनी ठेवलो. देवच झालो म्हटले मी. का? तर देवाकडे बघायला गेलं की देवच होतो माणूस. आपण देवाकडे बघायला कधी जात नाही, देवाच्या दर्शनाला कधी जात नाही. आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो महाराज. अपेक्षा आपली घेऊन देवाकडे जातो आणि देवाचं पाया पडून ती अपेक्षा त्याला बोलतो आणि सांगतो की तेवढी पूर्ण कर. देव म्हणतो मला असा भक्त आवडत नाही. अनपेक्ष सुचिर दक्षः उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिया जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाचा चढावा जयाचा असणे. अपेक्षा रहित परमार्थ केला की देव तुम्हाला ते सुद्धा देतो ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नाही, ज्याची कधी तुम्ही इच्छा केली नाही, ते सुद्धा देव देतो. म्हणून तुम्ही कधी देवाला गेला तर न मागता या. जेव्हा तुम्ही येताल तेव्हा देवानं तुम्हाला एवढं दिलेलं असेल की ते ठेवायला तुमच्याकडे जागा नसेल, पण आम्ही मागतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाकडे गेला आणि मागितलं ना तर देव तेवढंच देतो जेवढं तुम्ही मागितलंय. देव तेवढंच देतो जेवढं तुम्ही मागितलंय. आणि न मागता जर आला तर तो तेवढं देतो ज्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही केलेली नसते. महाराज एकदा एका आंधळ्याला देव प्रसन्न झाला. एका आंधळ्या व्यक्तीला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला प्रसन्न झाल्याबरोबर देवाने विचारलं बोल तुला काय पाहिजे, बोल तुला काय पाहिजे म्हटल्याबरोबर तो आंधळा व्यक्ती काय म्हटला माहितीये का? काही नको देवा, माझ्या नातवाला राजा झालेलं मला बघू दे म्हटला.
काय म्हटला? माझ्या नातवाला राजा झालेलं बघू दे. म्हणजे आंधळ्याला डोळे द्यायचं आले, नुसतं डोळे नाही महाराज, त्याचं लग्न करायचं आलं. नुसतं लग्न नाही, त्याला पोरग आणि पोराला पुन्हा पोरग आणि त्याला राजा करायचं आलं. महाराज मागायचं काय हेच आम्हाला कळत नाही. आम्ही महाराज, मी कालच उदाहरण सांगितलं, एक एवढी गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण पुढं अजून काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून सांगितलंय. कारण त्याच्यानंतर परत कीर्तन आहे महाराज, एक कार्यक्रम करून परत कीर्तन आहे म्हणून फक्त वेळ न घेता एक प्रसंग सांगतो आणि थांबतो महाराज. देव प्रसन्न झाल्यावर सुद्धा आपल्याला काय मागायचं कळत नाही बरं का. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं कधी? 1947ला. 47ला स्वातंत्र्य मिळाले, सगळे कायदे बदलले, सगळ्या नियम बदलले आणि सगळं बदलल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर एका जेलरने आपल्या जेलमधले सुद्धा कायदे बदलले. त्यांनी काय ठरवलं? स्वातंत्र्य दिना दिवशी सगळ्या कैद्यांना बोलवायचं आणि कैद्यांना बोलवून विचारायचं की तुला काय पाहिजे सांग, ते त्यांना द्यायचं. मग स्वातंत्र्य दिना दिवशी सगळ्या कैद्यांना बोलवलं, सगळे कैदी गोळा झाले, जेलरमध्ये उभारला, जेलरने बोलायला सुरुवात केली आणि सांगितलं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण नवीन उपक्रम चालू करतोय, ज्याला जे जे पाहिजे ते आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय, कुणाला काय काय पाहिजे तेवढं सांगा. म्हटल्यानंतर बरं म्हटले, वळीनं असे आता तुम्ही काही कैदी नाही बरं का, उदाहरण देतोय. असे सगळेजण बसलेले महाराज, असे सगळेजण बसले की पहिल्याला उठवलं, हा उठ म्हणले, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला म्हटलं की ते उठलं आणि म्हटलं काही नाही, जेवण फार कडू असतं, जेवणात मीठ नसतं महाराज, भाकरी भाजलेल्या नसतात, जेवण चांगलं मिळू दे बस, बाकी काही नको. ठीक आहे म्हणले, दिलं. दुसऱ्याला उठवलं, तुला काय पाहिजे? काही नाही, झोपल्यानंतर थंडी लई वाजती, मला जरा कांबळं चांगलं पाहिजे म्हटलं, मग शाल चांगली, बरोबर ठीक आहे म्हणले, तुला दिलं. तिसऱ्याला उठवलं, तुला काय पाहिजे? काही नाही, गरम पाणी आंघोळीला मिळालं तर बरं होईल म्हटले. असं एक एक करत सगळ्याला विचारलं. एका कोपऱ्यात एक कैदी बसलेला निवांत, तो काही उठला नाही. त्या जेलरचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि जेलर म्हणाला, तुला काही मागायचं नाही का? हो मागणार आहे, पण सगळ्याचं झाल्यावर मागतो म्हटलं. बरं म्हटले, सगळ्याला विचारलं. मग प्रत्येकाने जे जे हवं ते मागितलं. महिन्यात नाही एकदा आमच्या घरच्यांना भेटायला मिळावं, अमुक करावं, तमुक करावं, आम्हाला थोडंसं बाहेर फिरावं, सगळ्याच्या सगळ्या मान्य केल्या. आणि शेवट जेलरनं त्या कोपऱ्यातल्या कैद्याला उठवलं, म्हटलं उठ, तुला काय पाहिजे? हो म्हटले, सांगतो. काय पाहिजे म्हटल्याबरोबर त्याने जेलरला प्रश्न केला. म्हटलं मी जे मागणार ते तुम्ही मला देणार? हो म्हटले, 100% नियमच केलाय म्हटले तसे. बघा परत फिरायचं नाही. हो म्हटले, तू काय मागल ती देतो, काय मागल ती देतो म्हटलं की त्यानं म्हटला, काही नको, मला इथनं सुटका करा. काय म्हटला? काही नको, माझी इथनं फक्त सुटका करा. जेलरच्या लक्षात आलं ह्या नियमामुळं आपल्याला त्याला सोडावं लागणार आहे, म्हणून तो नियम पुन्हा त्या जेलरनं बदलला आणि त्याला सोडलं. आणि पुढच्या वेळेसपासनं जेल सोडून सगळं मिळेल असं त्यातलं वाक्य लिहावं लागलं. तसं देव आपल्याला प्रसन्न झाल्यावर ह्या देहाच्या तुरुंगातनं सुटका कर असं आपण न मागता, मला मुला दे, मला पोरं दे, मला नातवं दे, मला घर दे, मला अमुक दे, मला तमुक दे, सगळं मागतो, पण ह्या देहाची मुक्ती काही मागत नाही. देवा मला ह्या देहातून मुक्त कर असं कधीच म्हणत नाही. का तर आपलं देहाबद्दल असणारं ममत्व, आपलं देहाप्रती असणारं प्रेम हे अत्यंत आहे महाराज, अत्यंतिक आहे. म्हणून हे आपल्याला आवडतं आणि त्याचाच अट्टहास करतो आणि मग 84 लक्ष योनीच्या फेरीमध्ये आपण अडकतो आणि पुनरपी जननम पुनरपी मनरम, ह्या देहातनं त्या देहात, त्या देहातनं ह्यातून मुक्ती मागावी, हेच मागणं मागावं. असंच मागणं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुकडं मागितलं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ठिकाणी सांगितलं की सगळ्या जगाचं किंबहुना सगळे जग सुखी व्हावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी, माणसाकडं पूर्णत्व हवंय बरं का, पूर्णत्व हवंय. आणि पूर्ण असलेला, परिपूर्ण असलेला भक्त देवाला आवडतो महाराज. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. आम्ही कधी कधी फक्त सकाळी उठल्यानंतर नित्यनेम करण्यापुरता देव, परत दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतरच आमच्या हातात जपाची माळ येते, 24 तासात, आणि म्हणतो जप केला की. अरे मग सकाळी केला, जेवतो किती वेळा?
जेवतो किती वेळा आणि नामस्मरण किती वेळा घेतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरीची आपली पाप जर जाळायची असतील तर अखंड मुखी नाम तुमच्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. अखंड सतत नामस्मरण केलं पाहिजे. काम कोणतंही करा हो, कामामध्ये काम काय काय म्हणा, राम म्हणा महाराज, राम. काम काही करा, शेत करा, पण मुखानं आंतरिक मनानं भजन करा. म्हणून जप कसा करायचा हेही ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरो श्री हरी जपे सदा. सतत नामचिंतन ह्या देहातनं मनातनं करत राहिलं पाहिजे. काम कोणतंही करू दे महाराज, काम कोणतंही करू दे. दादांकडं, श्री गुरु दादांकडं, माझ्या दादांकडं एकदा एक माता म्हणजे एक स्त्री आली आणि तिनं सांगितलं, दादा वकील होते म्हणून सल्ले विचारायला बरेच जण येतात. तशी ती एक स्त्री आली आणि तिनं दादांकडे तक्रार केली आणि दादाने म्हटले, दादा मला तुमचा सल्ला पाहिजे. दादा म्हटले, काय तुझे तक्रार आहे? काय नाही म्हटले, नवरा लय भांडतोय, काय करू मला काय कळत नाही म्हटले. नवरा लय भांडतोय म्हटल्यानंतर दादा म्हटले, असं कुठं वेगळं आहे? तुझ्या घरात ते आहे, ते माझ्या घरात तेच आहे म्हटली. बायको पण माझ्याशी भांडतेच महाराज, पण सगळ्या घरात तेच आहे. नाही नाही म्हटले, ह्याच्यावर उपाय काहीतरी पाहिजे. म्हटले ठीक आहे, उपाय देतो, पण तू करणार का? म्हटले होय करते. काय? स्वयंपाक करताना तुझ्या मनात काय येतं सांग बरं म्हटली. आता स्वयंपाक करताना काय येतं मनात सांग म्हटल्याबरोबर तिनं प्रामाणिकपणे सांगितलं, हो मी नेमकी भाकरी करायला लागली की नवरा तिकडून आत दरवाज्यात येतो आणि मोठ्यांदा म्हणतो, जेवायला वाढ ग, जेवायला वाढ ग. म्हटल्या बरोबर माझ्या मनात येतं, आला मुडदा गिळायला. म्हणजे तिच्या मनातलं सांगतो बरं का, सगळ्याच्या मनात तेच येतं, आला मुडदा गिळायला, हे मनात येतं. म्हणजे बरं म्हटले, आता ते मनात येतं का नाही, तर त्याच्यासाठी काम कर म्हटले. काय? जेव्हा तू कणिक मळायला घेशील का नाही, जेव्हा तू कणिक मळायला घेशील का नाही, तेव्हा हरिपाठ चालू कर म्हणायला, हरिपाठ म्हणायला चालू कर म्हटले. आणि तिनं महाराज कणिक मळल्यापासून भाकरी तयार होईपर्यंत, जेवण सगळं तयार होईपर्यंत हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. एका महिन्यात महाराज नवरा बायकोची भांडणं बंद झाली. तुम्हाला पण तेच करायचं असेल, भांडणं बंद करायचे असेल का नाही, आजपासून हरिपाठ म्हणायला सुरुवात करा. आणि पुढच्या महिन्यात मला पंढरपूरला येऊन सांगा, इथं सांगू नका. कारण का, तर सोपा मंत्र आहे, सोपा मार्ग आहे महाराज. निश्चित का, जे विचार, जी माता जे विचार अन्न तयार करताना तिच्या मनात असतात, ते विचार त्या अन्नात उतरतात आणि ते अन्नात उतरलेले विचार जो खातो त्याच्या मनात येतात. हे महाराज मानसशास्त्र आहे. ह्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे असंच होतं महाराज. जे विचार तिच्या मनात येतात ना, म्हणून घरचं अन्न खावं. आणि आमचं कीर्तन प्रवचन झाले की सगळ्या महाराजाच्या गाड्या ढाब्यावरच. महाराज असले विचार आम्ही कीर्तनात सांगायचे आणि आम्ही ढाब्यावर जेवायचं. आमचे विचार कसे चांगले होतील हो महाराज. पण असो, हे नियम तुम्हाला सांगितले. आणि जातात फक्त आता एक विनंती करतो आपल्याला, आणि एक सूचना म्हणून विनंती पर आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतोय की उद्या 22 जानेवारीला आपल्या अखंड हिंदुस्थानचं आराध्य असणाऱ्या, अखंड हिंदुस्थानच नाही महाराज, अखंड विश्वाचा आराध्य असणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये 22 तारखेला श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आपल्याला सगळ्यालाच तिथं काही जाता येत नाही, आपल्याला सगळ्यालाच तिथं काही जाता येत नाही. मग आपण जिथं आहोत तीच अयोध्या आहे असं समजावं. आपण आपल्या आपल्या गावात आहे, आपल्या आपल्या घरात आहे, आपलं घरच अवधपुरी आहे म्हणावं महाराज. आणि त्या ठिकाणी एक उत्सव 22 जानेवारी दिवशी करावा. प्रत्येक गावकऱ्याने प्रत्येक गावातल्या मंदिरात करावा, घरात करावा, जिथं जिथं करता येणं शक्य आहे तिथं करावा. सकाळी 10 ते 1 ह्या दरम्यान भजन कीर्तन प्रवचन करावं. त्या दिवशी सकाळी 10 ते 1 नामजप करावा. जे काही करता येईल ते त्यांनी करावं. आणि संध्याकाळी मात्र प्रत्येकाने आपल्या घरासमोर सडा रांगोळ्या करून, गुड्या उभारून, महाराज जशी दिवाळी आपण साजरी करतो का नाही, तसा एक उत्सव त्या दिवसापुरता, 1 दिवसापुरता करावा. आणि कमीत कमी 5 दिवे आपल्या घराच्या दारात लावावेत. कमीत कमी
5 दिवे प्रभू रामचंद्रांच्या नावानं महाराज. दिवाळी आपण आपल्या स्वतःसाठी करतो, एक दिवस रामासाठी करावं एवढी विनंती करतो, देवासाठी करावं का? तर हा फार मोठा उत्सव आपल्या नशिबानं आपल्याला पाहायला मिळालाय. अनेक जणांचा बलिदान त्या पाठीमाग आहे. आपल्याला राजकारण त्यातलं बघायचं नाही, आपल्याला काय कुणी केलंय, कसं केलंय, काय करतंय, कुणाला आमंत्रण आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आमचा आराध्य आहे, वारकरी संप्रदायाचा मूल मंत्रच आहे कुठला? उघडा मंत्र जाणा राम कृष्ण हरी म्हणा. त्यातला आराध्य राम आहे आणि त्याच रामाचं मंदिर तिथं होतंय, त्याची प्रतिष्ठापना होते. त्याच्यासाठी आपण हा त्या दिवसापुरता एक दिवसाचा दीप उत्सव करावा, दिवसभर भजन पूजन करावं, जे शक्य असेल तेवढं मात्र त्या दिवशी आठवणीनं करावं. हेच मी आज आपल्या सर्वांच्या चरणी विनंतीपूर्वक नम्रतेपूर्वक आव्हान करतो की आपण 100% त्या दिवशी महाराज प्रभू रामचंद्रासाठी एवढं करावं, नक्की करावं महाराज. देव घरात येणार म्हटल्यानंतर आपलं घर सुद्धा तेवढं शुद्ध पाहिजे ना, तेवढं महाराज आपल्या घरात सुद्धा तेवढी सजावट झाली पाहिजे महाराज. म्हणून तेवढ्यासाठी तुम्हाला विनंती करतो की 5 दिवे कमीत कमी आपण त्या दिवशी लावावेत, भजन पूजन करावं, जे शक्य असेल ते करावं. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो महाराज. पुनश्च एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो की आज ह्या निमित्तानं बरेच वर्ष खरं तर विनायक माझ्या मागं 1 वर्षभर लागलेला होता आजच्या कार्यक्रमासाठी. सगळ्यांनी प्रयत्न केला पण गडबडीत कसं तरी काहीतरी वेळ काढा. पण काय करायचं, आपल्यात प्रमाण आहे एक, जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. त्यानं बाकीचं लपडी बंद केली पाहिजे, त्याशिवाय परमार्थ होत नाही. आणि आमची लपडीच बंद होत नाही महाराज, वाढतच जाते महाराज. काय करावं, पण तरी सुद्धा आज शेवट कसा तरी आपल्या दर्शनाचा योग नशिबानं लाभला. गिरी महाराजांच्या सर्वांच्या महाराज ह्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्याचं काम झालं. आणि महाराज त्याच्यासाठी मी काही जुन्या काळात नेत नाही, जात नाही, कारण बऱ्याच काळाच्या नंतर वर्मावरचं बोट काढण्याची काही आवश्यकता नाही. पण तरीसुद्धा नियम आणि नियमाची गरज. आत्ताच आमच्या भाऊ महाराजांनी सुरुवातीला सांगितलं की मधनं उठला तर फडावरती चोपदार मारतो. आणि महाराज खरंच आहे, कथेमध्ये उठून जाणं, आळस देणं मान्य नाही. तुकाराम महाराजांनी ते पाप सांगितलंय आणि त्या नियमाच्या आधारावर फड चालतो. म्हणून आजही अख्ख्या संप्रदायामध्ये फक्त वास्कर फडच असा आहे जिथं माईक आणि लाईट नाही बरं का. आजही माईक आणि लाईट नाही. आता बाहेरच्या कार्यक्रमात, असल्या कार्यक्रमात पर्याय नाही, पण फडावरच्या कार्यक्रमात नाही महाराज. परमार्थ करावा अंधारात आणि संसार करावा उघडा. आम्ही नेमकं उलट करतोय, परमार्थ करतोय उजेडात आणि संसार करतोय अंधारात. सगळं झाकून चाललंय महाराज. आमच्या आजकालचा संसार कसा झालाय महाराज, शेजारच्याला कळू नये आपल्यात काय चाललंय ते, आपल्यात जेवण काय केलंय हे आपल्या शेजारच्याला. पूर्वीच्या काळी बघा शेजार धर्म होता. आपल्या घरात काही गोडधोड केलं तर पहिली वाटी कुठं जात होती? शेजारच्या घरात. आज आपण काय म्हणतो, बंद कर दार, का तू केलेल्या गुलाबजामुनाचा वास शेजारी जाईल. महाराज किती स्वार्थी झालंय. म्हणून मी कायम एक म्हण सांगतो, आमच्या दादांच्या तोंडात ना ऐकलेली आहे महाराज. माणसं किती स्वार्थी झालीत बघा. आमच्या मराठवाड्यात भाऊसाहेब म्हणजे वाशीकडं ती म्हण फार प्रचलित आहे बरं का. वाशीकडं, वाशीचं नाव का सांगतोय तर आम्ही मराठवाड्यातल्या असल्यामुळं सांगतोय बरं का. तिकडं ती म्हण प्रचलित आहे. कुठली सांगतो महाराज, पोरं बाळ असावीत, काय पोरं बाळ असावीत, भवताला बसावीत, पण जेवताना नसावीत. आपल्या ताटातलं खाल्लं तर काय करावं, म्हणून पोराला सुद्धा देणार नाही. अरे आमची आजी पूर्वीच्या काळी मला आठवतंय, आमची आजी सांगायची, नैवेद्य धरून आलो ना की आजी म्हणायची, राण्या जरा बाहेर बघ रे, कोण आहे का बघ. म्हटल्यानंतर मी तिला विचारायचं, कोण कशाला पाहिजे? अरे एखादा कोणतरी अतिथी पांथस्थ एखादा कोण जाणारा असेल तर त्याला घरात बोलव, दुपारी जेवणाची वेळ झाली आहे, आधी त्याला जेवायला घाल आणि मग आपण जेवायचा, हा नियम होता. आणि आता डायनिंग टेबल, त्या टेबलावर फक्त एक ताट, हातानं जेवायचं नाही, चमच्यानं जेवायचं. महाराज ते चमचे एक दिवस जीभ तोडणार आहेत तुमची, लक्षात ठेवा.
कशाला पाहिजे? देवाने दिले इंद्रिय, हात पाय कान, कशाला दिले? जाऊ दे, असं ते, वेळ घेत नाही. पुढच्या वर्षी कधी तर मध्ये आधी बोलवल्यावर बघू की काय आहे ते. पण कधीतरी बोलवाल ह्या अपेक्षेनं मात्र आपल्या सर्वांची ह्या ठिकाणी मी विनंतीपूर्वक रजा घेतो. झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि इथंच थांबतो. महाराज पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव तुका